श्री स्वामी समर्थ. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्रग्रहाला प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य, वैभव, कला, सुखसुविधा आणि भौतिक समृद्धीचा कारक ग्रह मानलं जातं. त्याच्यामुळे याचा परिणाम सर्व राशींवर कमी जास्त प्रमाणात होतोच. या कालावधीत विशेषतः 3 राशींसाठी हा अनुकूल योग निर्माण होण्याची शक्यता असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. तर पुढे व्हिडिओ बघण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. तर पहिली रास आहे आपली वृषभ रास. स्वामी ग्रह शुक्र असल्याने या नक्षत्र बदलाचा सकारात्मक परिणाम अधिक जाणवू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये स्थिरता येण्याची शक्यता असून अनपेक्षित धनलाभाचे योग निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदारी किंवा अपेक्षित ठिकाणी बदलीची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. समाजात मानसन्मान वाढू शकतो. तर आपली दुसरी रास आहे सिंह रास. प्रेमसंबंध आणि करिअर या दोन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतात. अविवाहित व्यक्तींना विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते. गुंतवणुकीतून भविष्यात लाभ मिळण्याचे संकेत मिळू शकतात. सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपली तिसरी आहे मकर राशी. आर्थिक दृष्टीने हा काळ तुलनेने लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलण्याची शक्यता आहे. पूर्व केलेल्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळू शकतो. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी आहे. चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे काम करणाऱ्यांना. आत्मविश्वास वाढल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाऊ शकते. एखादे अपूर्ण स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी महत्त्वाची सूचना: ज्योतिषशास्त्रातील ग्रह नक्षत्रांचे परिणाम हे श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित मानले जातात. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे वरील माहिती ही फक्त ज्योतिषशास्त्रीय शक्यता म्हणूनच पाहावी. धन्यवाद.